नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित। चला तर पाहूया सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका। कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी समोर येत आहे। थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन विभागामार्फत 6/11/2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांकानुसार अवमान याचिका क्रमांक आणि इतर संलग्न याचिकेमधील विशेष कर्मचाऱ्यांना मानधन अदा करण्याकामी एकूण 2,58,44,856 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास अखेर मान्यता देण्यात आलेली आहे। या आदेशानुसार नियुक्ती दिनांक ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे वेतन अदा करणे कामी अनुदान वितरित करण्यात आलेले आहे। तसेच माहे सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतचे मानधन अदा करणे कामी निधीचे वितरण करण्यात आलेले आहे। थकीत मानधनाची रक्कम ही संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यामध्ये जमा करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहे। तसेच याबाबत कोणतीही अनियमितता झाल्यास तसे निदर्शनास आल्यास विभागाला जबाबदार धरण्यात येईल असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे।